हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 2.58 लाख हेक्टरवरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। पंचनामे नको, संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना हेक्टरी 30,000 रुपये मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मागील ते 5 ते 6 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यासह शहरामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जे आहे तर मुसळधार पावसाने बॅटिंग केलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे तर ढगफुटीचे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अतिवृष्टी पडलेली आहे आणि आपण अक्षरशः आज जे आहे तर शेतकऱ्यांच्या बांधावरती आहे आणि आपण बघू शकता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहे तर टोंगळे इतकाला सध्या आज पाणी आहे आणि त्याच्यामुळे जे पिकं जे आहेत तर संपूर्ण खराब झालेले आहेत आणि आज शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास म्हणजे जे शेतकऱ्यांच्या सोयाबीनीला जे शेंगा लागलेल्या आहेत त्या शेंगा आज पूर्णतः पाण्यामध्ये पडून दिसत आहे। तर याची जी पूर्ण पाहणी आहे तर शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांनी केलेली आहे। आज आपल्या सोबत आहे जे की त्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये जाऊन गावाखेड्यामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे। त्यांच्या नेमकं काय निदर्शनात आलं आपण हे त्यांच्याकडून जाणूया। डॉक्टर साहेब, तुम्ही जे आहे तर शेतामध्ये जाऊन गावामध्ये जाऊन पाहणी केलेली आहे, काय निदर्शनात आले, काय सांगणार आहे? हिंगोली जिल्ह्याचा हाल काय आहे सध्याच्या? या ठिकाणी पाहिला असेल आम्ही सकाळी 7 वाजता आमला या गावात सुरुवात केली आहे। आमला, घोटा, काळकोंडी आणि आता नरसी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी शेतकरी खरं टाळं फोडत आहेत। तर पाहिला असेल शेतकऱ्यांनी त्यांचं जे काय असेल, कोणी सावकारकडून घेतला असेल, कोणी बँकेकडून घेतला असेल कर्ज, कोणी उसना आणला असेल, कोणी पाहुण्याकडून आणला असेल आणि या काळ्या मातीची पूर्ण या ठिकाणी काळ्या मातीचं या ठिकाणी पेरणी केलेली आहे। पण आज शेतकऱ्याच्या हातात तोंडात आलेला घास या ठिकाणी या ढगफुटीमुळे गेलेला आहे। असं पाहिला असेल तुम्ही या ठिकाणी या पिकांचा पूर्ण असा वास येते, पूर्ण सडलेलं आहे। कारण आज 4था दिवस या ठिकाणी पाण्यामध्ये पीक आहे। या ठिकाणी उभे या ठिकाणी नदीचं पाणी 12 फूट उंच होतं। या ठिकाणी पाहिला असेल तुम्ही ज्या पुलावून आले, या पुलावर 12 शेतकरी अडकले होते। त्या ठिकाणी पिकं अडकले होतं, ते 48 घंटे बाहेर निघले। बाजूला पाहतो कोट्यावर बैल, म्हशी, ढोरं 70 शेतकरी जवळपास शेतात राहतात, हे शेतकरी अडकले होते। हे शेतकरी सुद्धा 24 तासानंतर बाहेर निघले होते। या ठिकाणी भयानक परिस्थिती झालेली आहे। निश्चित या सरकारला मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, निश्चित या शेतकऱ्यांचं पाहू नये, अंत पाहू नये। निश्चित तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही जर बोलायला जर कडी करसाल, या 2-3 दिवसामध्ये शेतकऱ्यांना हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला 25-30,000 रुपये हेक्टर तुम्ही तात्काळ जाहीर करा। सरकारला विनंती करतो, पुन्हा शेतकऱ्यांचा अंत पाहू नका। हिंगोलीला येणाऱ्या 2 दिवसामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, हे तुम्ही सांगू इच्छितो। येथील शेतकरी आहे जे की त्यांच्या शेतामध्ये पूर्णतः आलेला पीक जे आहे खराब झालेला आहे। आपण त्यांच्याकडून जाणूया की काय त्यांच्या भावना आहेत। दादा, आता तुम्ही शेतकरी आहात आणि शेतामध्ये कशा पद्धतीने नुकसान झालं, काय सांगणार यामध्ये? सगळे जिकडे तिकडे आमचे पाणी दिसू लागलं। सरासरी 1 किलोमीटर आमचं इथून तिथून पाण्यामध्ये शेत गेलेलं आहे आणि सर्व आता वास येऊन राहिला याच्या सोयाबीन मधला। असं सांग, लगातार 3 दिवसापासून इकडे या शिवारामध्ये ढगफुटीचा प्रकार वाढल्यामुळे पूर्ण शेतीमध्ये पाणी झालेलं आहे आणि शेतीत हे पूर्ण आता मिळणार नाही, शेतकऱ्याला काही एक मिळणार नाही। गेल्या 3 वर्षापासून अशीच शेतकऱ्याची दुरावस्था झालेली आहे। शेतकरी एकदम कर्जबाजारी झालेले आहे। लोकांकडून कर्ज घेऊन शेतामध्ये आणतोय, पेरतोय आणि हे निसर्गानं असं दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी करावं तरी काय हे मला काही समजत नाही। दुसरं महत्त्वाचं कसं आहे की आज इतकं कर्ज झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगावर आणि ती कर्ज माफी करावी शासनाने आणि त्याच्यानंतर हे जे सरसगट जे हेक्टरी 30-40,000 रुपये हेक्टरी द्यायला पाहिजेत, ही मी विनंती करतोय शासनाला। आणि आमचे शेतकरी नेते जे रमेश भाऊ आहेत ते सकाळपासून पूर्ण शेतीमध्ये शेतकऱ्यांची सहवासात आहेत आणि ते सुद्धा पाहत आहेत आणि हे पूर्ण आता इथे उभे राहिलेलो आहेत। हे पूर्ण सोयाबीन सडलेलं आहे, एखाद्या बोरूसारखं आंबाड्यासारखं हे सोयाबीन सडलेलं आहे। याच्यातून काय मिळणार आहे शेतकऱ्याला? त्यामुळे आता पुढचं जे आयुष्य आहे, पुढचे जे घरातले मोठमोठाले प्रश्न शिक्षणाचे आहेत, मुलीचे लग्नाचे आहे, त्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी करावं तरी काय, यासाठी आता हे शेतकऱ्यांनी कर्जमाफी
करावी आणि आम्हाला सरसगट 25 ते 40 हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावं ही शासनाला मी एक विनंती करतो. शेतकऱ्यांची जे आता टाहो फोडायचा वेळ आलेला आहे, त्यामुळे मी विनंती करतो शासनाला परत की बुवा आम्हाला सरसगट 40 ते 25 हजार रुपये हेक्टरी द्यायला पाहिजेत ही माझी विनंती. नवतरुण शेतकरी आहेत जे की शिक्षणाबरोबर ते शेती करतात. काय सध्याची परिस्थिती आहे काय आपण त्यांच्या दादा तू नवतरुण शेतकरी आहे, काय परिस्थिती आहे शेतातली, काय सांगणार तू याबद्दल? परिस्थिती काय आता हे बघा, हे पिकाचं आमच्या सर्व धानाचं आता नुकसान झालेलं आहे, सर्व धान सडून गेलेलं आहे. आम्ही काय करणार आता? आम्ही जे लावलेला होता धानाचा सर्व वास येत आहे. आम्ही जे बी भरणा लावला होता एका एकरामध्ये 50 ते 60 हजार रुपये आम्हाला लावगड लागलेला आहे. त्याच्यानंतर हे झालेलं आहे, आमचे सर्व पीक खराब झालेलं आहे, तोंडाला आलेला घास गेलेला आहे. त्याच्या आम्ही 18 तास पुरामध्ये अटकलेला होतो. त्यानंतर आम्ही माननीय हिंगोलीचे विधानसभाचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांना आम्ही कॉल केला होता. ते जेवत वेळेस असे बोलू लागले की तुमचं पाणी कमी झाल्याच्या नंतर आम्ही तुमचा जीव नंतर बघू, तुम्हाला काढण्याची काहीतरी व्यवस्था करू. तर माझं एकच म्हणणं आहे आमदार साहेबांना, तुम्ही आमचं जीव गेल्याच्या नंतर आमच्या इथपर्यंत आल्याच्या नंतर जर तुम्ही आम्हाला बघत नसला तर मग तुमचं काय समाजाप्रती काय कार्य आहे, तुम्हाला काय म्हणून आम्ही कोणत्या भावने आम्ही व्हिडिओ कॉल केला होता तरी आमदार साहेबांनी सर्व परिस्थिती बघितली पुराची, तरी व्हिडिओ कॉलवरूनच बोलत होते. आमदार साहेब नंतर म्हणले की आता जेवण करू लागले. आमदार साहेब जेवता वेळेस आम्हाला बोलू लागले, कारण की आमदार साहेबाकडे इतका बी टाइम नाही की आमचा फोन रिसीव्ह करावा, जसं काय इतके ते बिझी आहेत. आणि आम्ही 18 तास इकडे अटकलेला होतो. जीवाची अशी हे झाली, कासावीस झाली. तरी आमदार साहेबांनी आमच्याकडे आणखी 4 दिवस झाले पूर, आज 2 दिवस झाले थांबून, तरी आणखी काही आमदार साहेब आले नाही का, तलाठी साहेब आले नाही का, आमचा काही आणखी सर्वेही झाला नाही. आता तरी सर्व शेतकरी हे बघा, आमचे सर्व शेतकरी आहेत. आता हे आमचे वडील, हे आमचे काका, आता याने काय करायचं? आता याची पिढी गेली, याच्याकडे बघून आम्ही शेतीत उतरायलो होतो. आता आम्ही शेतीत कसं उतरायचं? आमचं सर्व नुकसान झालं. आता आमच्याकडे काहीही नाही, आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही. तरी सरकार मायबाप तुम्ही आमच्याकडे असं लक्ष करून आम्हाला प्रति हेक्टरी 40 हजार रुपये द्यावं अशी विनंती करतो. तर कुठेतरी आमच्या शिक्षणाचा आणि गोरगरिबांचा काहीतरी होईल ही शासनाला मी विनंती करतो. सांगितलं त्यांनी असं सांगितलं की इथल्या प्रतिनिधीवर आरोप केलेला की ज्या दिवशी पावसामध्ये ते अडकले होते त्यांनी स्वतः इथले आमदार जे आहेत तानाजी मुटकुळे यांना त्यांनी कॉल केला, व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला, तर ते जेवत होते. पण त्यानंतर आज 4 दिवस झाले अजूनही त्यांनी जे आहे तर इथली परिस्थिती जाणली नाही किंवा शेतामध्ये येऊन बघितलं, असा आरोप इथली शेतकरी करत आहे. आता शेतकऱ्यांची एवढीच आशा की येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये जर शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांना हेक्टरी 30 ते 40 हजार रुपये द्यावे. आता याच्यावरती जे आहे तर सरकार आणि शासन काय निर्णय घेते याकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष वेधलेलं आहे. आवेश शेख, MC न्यूज, हिंगोली.